नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी रेल्वे टीसी आणि स्टेशन मास्टर संभाव्य सराव प्रश्न ठिकाणी बघणार आहोत। दररोजच्या प्रमाणे आजच्या व्हिडिओत देखील आज आपण अतिशय महत्त्वाचे IMP चालू घडामोडी विज्ञान आणि सामान्यांचे या ठिकाणी टॉपचे प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन नक्की बघायचाच आहे। सोबतच या ठिकाणी परीक्षा होईपर्यंत आपण PYQ असेल, क्वेश्चन पेपर असेल किंवा लेक्चर असेल अगदी मोफतमध्ये तुमच्यासाठी आपल्या YouTube चॅनलवरती आपण आणणार आहोत। जर तुम्हाला आपले दररोजचे व्हिडिओ किंवा येणाऱ्या काळातील लाईव्ह लेक्चर असेल किंवा इतर लेक्चर असेल तर तुम्हाला बघायचे असतील तर सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या हे YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे दररोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर नक्कीच पोहोचतील। सोबतच तुम्ही जरा या ठिकाणी आपल्या व्हिडिओ लगेच लाईक करा। प्रश्न पहिला बघा, भारत भविष्यातील संधीचा लाभ घेण्याच्या देशाच्या यादीत कितव्या स्थानावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 35व्या स्थानावर आहे। प्रश्न दुसरा, शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना डॅश डॅश असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नीला शिरा असे म्हणतात। प्रश्न क्रमांक तिसरा, कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणतं? कान्हा राष्ट्रीय उद्यान हे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे किंवा कोणत्या राज्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मध्य प्रदेश राज्यात काय तर कान्हा राष्ट्रीय उद्यान आहे। प्रश्न क्रमांक 4, कोणत्या ठिकाणी स्पॅनिश फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती? बघा, अतिशय महत्त्वाचा करंट अफेअरचा प्रश्न आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सौदी अरेबियामध्ये या ठिकाणी स्पॅनिश फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 5, दक्षिण भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या डोंगरांमधून कावेरी नदी उगम पावते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ब्रह्मगिरी नदीमधून कावेरी नदी उगम पावते। प्रश्न क्रमांक 6, कोणत्या राज्यात देशातील पहिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब होणार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाराष्ट्र राज्यात देशातील पहिला बरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब होणार आहे। आता हे प्रश्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा प्रश्न तुम्हाला ट्रेंडिंग राहू शकतो बरोबर। प्रश्न क्रमांक 7, डॅश डॅश लेणी महाराष्ट्रातील संजय गांधी अभयारण्य परिसरात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कान्हेरी लेणी महाराष्ट्रातील संजय गांधी अभयारण्य परिसरात स्थित आहे। प्रश्न क्रमांक 8, भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धिबळपटू होण्याचा मान खालीलपैकी कोणी मिळवला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आर प्रज्ञानंद। प्रश्न क्रमांक 9, मुंबईनंतर मेट्रो रेल्वे मिळवणारे महाराष्ट्र राज्यामधील दुसरे शहर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नागपूर। प्रश्न क्रमांक 10, कोणते राज्य मृत्यूनंतर अवयव दान करण्यात प्रथम क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राजस्थान। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणते शहर चादरींसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सोलापूर। प्रश्न क्रमांक 12, कोणत्या राज्यातील राष्ट्रीय सीमा शुल्क अप्रत्यक्ष कर व अंमली पदार्थांच्या अकादमीचे उद्घाटन PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आंध्र प्रदेश। प्रश्न क्रमांक 13, कोणत्या जीवनसत्वाला सनशाईन जीवनसत्व असेही म्हणतात? बघा, हा देखील अतिशय IMP करंट अफेअरचा या ठिकाणी IMP प्रश्न विज्ञानाचा या ठिकाणी म्हणता येईल। तर बघा, प्रश्न क्रमांक 13व्याचं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जीवनसत्व डी त्याला काय म्हणतात की सनशाईन जीवनसत्व असेही म्हणतात। प्रश्न क्रमांक 14, 8व्या ते 10व्या दशकादरम्यान भारतावर कोणी शासन केले? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी राष्ट्रकूट राजवंश। प्रश्न क्रमांक 15, भारतातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली सार्वजनिक क्षेत्रातील कोणती कंपनी ही पहिली कंपनी ठरली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी LIC।
पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला लगेच एक लाईक करायचं आहे. प्रश्न क्रमांक 16वा, रामसर पाणथळ जागा हरित तलाव हे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पंजाब राज्यात आहे. 17वा, ओडिसा राज्यातील जगन्नाथ मंदिराच्या परिक्रमा प्रकल्पाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नवीन पटनायक आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18वा, पुढीलपैकी डोळ्याचा कोणता आजार हा डोळ्याची समायोजन शक्ती कमी झाल्यामुळे होतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए प्रेसफिओपिया. प्रश्न क्रमांक 19, भारतीय संविधानातील कलम 213 अन्वये राज्यात अध्यादेश जाहीर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी राज्यपालाकडे आहे. प्रश्न क्रमांक 20, जगात लष्करी क्षमतेच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक ग्लोबल फायर पॉवर लष्करी ताकद यादी 2024 नुसार आहे? तर ऑप्शन क्रमांक प्रश्न क्रमांक 21, मुंबईच्या दलाल स्ट्रीटमध्ये खालीलपैकी कोणते कार्यालय आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 21चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, भारतीय घटनेमध्ये किती मूलभूत कर्तव्ये नमूद केलेली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 11. प्रश्न क्रमांक 23, पुढीलपैकी कशामध्ये ड हे जीवनसत्व जास्त प्रमाणात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कॉड लिव्हर ऑइल. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 24, केंद्र शासनाने खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये ॲनिमेशन, गेमिंग आणि व्हिज्युअल इफेक्ट संस्था स्थापित करण्याची घोषणा केली आहे? बघा, शेवटच्या 2 प्रश्नांचे उत्तर बघण्या अगोदर मी सर्वांना रिक्वेस्ट करतोय, विनंती करतोय की परीक्षा होईपर्यंत आपण असेच IMP प्रश्न अगदी मोफतमध्ये तुमच्यासाठी आपण दररोज आणणार आहोत. तर त्यासाठी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाच्या व्हिडिओंची अपडेट तुम्हाला या ठिकाणी वेळेवर भेटत राहील. तर प्रश्न क्रमांक 24चं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मुंबई आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये 2400 वर्ष जुन्या 2400 वर्ष जुन्या बौद्ध कालखंडामधील कान्हेरी गुहा आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. या ठिकाणी 2400 वर्ष